अरे देवा, इतकी मेहनत केली, इतकं मॅनिफेस्टेशन केलं, माझा ना मूडच गेला आता. माझं नशीबच खराब आहे खरंच. का ग शर्वरी, काय झालं? इन्क्रीमेंट झालं ना? 12 रुपये वाढलेत की 12%? काय झालं इतकं नशिबाला इतकी नावं ठेवायला? अगं 12%. आता गणिताचं काही क्लास वगैरे घ्यावा लागणार आहे की काय मला तुझा? आणि टक्केवारी म्हणजे काय ना, हे मला चांगलंच माहिती बरं का. अरे बापरे, आत्मविश्वास तर इतका आहे की जणू काही गणिताचं पुस्तक हिच्याच नावाने छापलंय. पण बेरीज आणि वजाबाकी दोन्हीही केव्हाच सुट्टीवर गेलेले आहेत. म्हणजे म्हणायचं काय तुला? म्हणजे हे बघ, तुझ्या सॅलरीवर 12% इन्क्रीमेंट म्हणजे कित्येक हजारो रुपये वाढले असतील. पण तुझं लक्ष कुठे आहे? जे मिळालं त्यावर नाहीये, पण जे मिळालंच नाहीये त्याच्यावरती सगळं लक्ष आहे. अरे इच्छा, म्हणजे माझं गणित चुकलं नाहीये. माझं नशीब खरंच चांगलं आहे ना. थँक गॉड. तुझं गणित बरोबरच आहे, पण युनिव्हर्सचं गणित थोडंसं वेगळं असतं. तू मोजतेस किती कमी मिळालं, पण युनिव्हर्स मोजत असतो किती जास्त मिळालं. समजलं का? म्हणजे हे 12% बघून मी जेव्हा रडत होते तेव्हा युनिव्हर्स मला म्हणत होतं, मॅडम हे जे वाढवून ठेवलंय आधी त्याच्याकरता थँक्यू तर म्हणा, थोडंसं ग्रॅटिट्यूड तर दाखवा. हेच तर आहे पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. जे नाही त्याचा हिशोब बंद, आणि जे आहे त्याच्याबद्दल त्याची व्हॅल्यू करूया, त्याची कदर करूया, त्याच्याबद्दल थँक्यू युनिव्हर्स, धन्यवाद देऊया. थँक्यू सो मच डिअर युनिव्हर्स, थँक्यू सो मच. म्हणजे आत्ता समजलं, माझं गणित बरोबरच होतं, पण ना मी प्रश्नच वेगळा सोडवत होते. तुम्ही पण युनिव्हर्सच्या अशा कोणत्या गणितावर रागावलात का? तर आजपासून एकच नियम, ग्रॅटिट्यूड ठेवायचे, थँक्यू म्हणायचे. म्हणजे उद्या आपल्याला जे हवंय ते आपल्यासमोर युनिव्हर्स आणून ठेवेल. कारण कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड हीच खऱ्या आनंदाची गुरुकिल्ली आहे. कारण युनिव्हर्स सगळं ऐकत असतं, फक्त आपण काय मागतो, कसं मागतो आणि केव्हा मागतो ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. अशाच गमतीदार कथा, छोटे छोटे धडे घेऊन पुढच्या भागात नक्की भेटूया. सायनिंग ऑफ, शर्वरी.